आम्ही इथे आलोय मार्केटमध्ये आणि इथे या ताईकडे हा मोठा मासा आहे. आता मी विचारते हा कोणता मासा आहे. ताई हा कोणता मासा आहे? तांबोशी. तांबोशी. हा चविष्ट आहे खायला? हा काय आहे? अच्छा हा. काटा नाही काय हलवासारखी जात आहे. अच्छा, हलव्यासारखी जात आहे म्हणतात. आता बघते मी कसं काय भाव करून देते काय मला. ताई हा मासा कितीला देणार? 300 रुपये. 5 पैसे कमी नाही. 5 पैसे पण कमी नाही. कमी नाही. अच्छा, मग चल मला साफ करून दे, पण खवलं काढून दे आणि साईडची पंख काढून दे. हा. ठीक आहे, चालेल, दे. चल, ताईकडून हा मासा घेतला मी. आता बघूया हा कसा लागतोय तो. ताई मस्त खवलं काढून देते. आता मी हा अख्खाच्या अख्खा मासा नेणार घरी आणि मग बघते त्याचं काय करायचं ते. मित्रांनो, जरा माझी तब्येत खराब असल्यामुळे माझा जरा आवाज बदल झालेला आहे. काय छान मस्त खवलं काढून देते ताई. एकदम मस्त साफ करून द्या. त्याची ते पोटरी वगैरे सगळं साफ करून दे मला. हा, असं मला एक खाचे मारून दे त्याला, म्हणजे मधी मधी चिरं पाडून दे. मी या ताईला सांगितलं मला मासा अख्खाच ठेव, पण ताईने चुकून त्याचं डोकं काढून टाकलं. चला, वांदा नाही, चालेल. हा, मस्त कापला. आता त्याच्यात मसाला भरायला बोरा. ठीक आहे, चालेल. हे बांगडे पण घेते मी फ्राय करायला. मार्केटला आली तर आहेत मासे तर घेऊन जाते. आमच्या घरापासून मार्केट जरा लांब आहे. बाजारातून आलो आम्ही. आल्याबरोबर कपडे बदलले आणि हातपाय धुवून घेतले. जेवढी थंडी पडते ना, तेवढाच ऊन सुद्धा. येता येता भिजायला झाला आम्हाला. चला, आता मासे आणले त्याचं बघते काहीतरी, ना तर मासे खराब व्हायचे. तू मासा आणला ते काय करणार आहेस? मासा फ्राय. फ्राय म्हणजे अख्खा मासा फ्राय करणं. तुकड्या अख्खा करून. मासा? हा, तुकड्या करून. अच्छा, तुकडे करू नका. बघा, फरमाईश आली. माशाचे तुकडे करू नकोस, अख्खा मासा फ्राय कर. अच्छा, ठीक आहे. चला चला, मग आज चुलीवरचा आपण अख्खा मासा फ्राय बघूया. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग मला जराशी मदत करा. हा, ठीक आहे, चला. काका मदत करायला तयार आहेत, मग काय आहे ना. ठीक आहे, हातपाय पुसून घ्या. चटणीसाठी घेतलंय मी 2-3 मिरच्या, थोडंसं आलं, 10-12 पाकळ्या लसणीच्या आणि कोथिंबीर. आता ही मी बारीक पेस्ट करून घेते याच्यामध्ये. आता मी करते मासा फ्राय. हा बघा, मासा स्वच्छ धुवून घेतलाय मी. या माशाचं नाव आहे तांबोशी. आता बघूया हा मासा चवीला कसा येतो. आता ह्याला जे लागणारे मसाले आहेत ते तुम्हाला मी दाखवते. आता या माशाला मी कोणते मसाला घेते ते तुम्हाला दाखवते. ही वाटलेली चटणी, हळद, गरम मसाला, धने पावडर, हा मी घेतला आहे चिकन मसाला, लाल तिखट थोडंसंच घेते,
कारण का मिरचीची चटणी वाटलेली आहे. आलं लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ. मीठ कमी झाला तरी चालेल, पण जास्त नको होऊ दे. हे मी अर्धा लिंबू घेतलाय, याचा रस काढून घेते. आणि सोबत घेतलंय मी हे तांदळाचं पीठ आणि रवा घेतलाय थोडा. लसणीच्या पाकळ्या घेतल्यात. आता हे सर्व मसाले आहेत ना, या तेलामध्ये मी मिक्स करते. तुम्ही लिंबूचा रस याच्यात मिक्स केलात ना तरीही चालेल, किंवा वरून माशावरती पिल्लात ना तरी सुद्धा चालेल. मी याच्यात मिक्स करणार नाही. जर मसाला राहिला तर या परातीमध्ये सर्व रस जाणार, म्हणून मी माशाच्या वरतून हा लिंबू पिळणार. हे मी जे मध्ये मध्ये कट करून घेतलेत ना, याच्यामध्ये ना चांगला मसाला असं भरायचं. आज तुमच्या काकांना अख्खा मासा खायचा आहे. मसाला पूर्ण मी लावून घेतलाय. आता यावरती मी लिंबू पिळते. बघा, आता जर मसाल्यामध्ये जर मी लिंबू पिळला असता ना, तर हे बघा सगळा मसाला कुठे कुठे राहिलाय ना या परातीमध्ये. लिंबू भरते याच्यातच. आता हे काय करते मी, 10 मिनिटं ठेवून देते असंच. चांगला मसाला यामध्ये मुरू दे. आता तोपर्यंत मी चूल पेटवते. चूल आपली पेटली आहे. आता मग त्यावरती ठेवते हा तवा. आपली 10 मिनिटं झालेली आहेत. आता हे जे मी खाते पाडून घेतलेत ना, कट करून घेतले, त्याच्यात सगळ्यामध्ये ना हे बघा लसूण भरते. आता यात घेते मी थोडासा रवा, थोडंसं तांदळाचं पीठ, थोडंसं लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं चिमूटभर जरासं मीठ घेतलंय. आता हा मासा यामध्ये असा परतवायचा. हे बघा असं सगळीकडे लागून आलं पाहिजे. तुम्ही पण असं एकदा करून बघा. घरातल्या मंडळींना सगळ्यांनाच आवडेल. आणि आता होलीला आपले चाकरमानी येतील, नक्कीच त्यांना करून घाला. मज्जा येईल. कारण का शहरात हे करता येत नाही. ह्याला खरं म्हणजे चूलच हवी. त्यांना पण आवडेल. उरलेला मसाला आहे तो आतमध्ये पोटरीत भरून टाकायचा. आता मी तव्यामध्ये तेल टाकते. तेल जरा जास्तच टाकायचा. आता मी हा सोडते तव्यामध्ये मासा. असा मासा अख्खा जर आपल्याला तव्यामध्ये फ्राय करायचा असेल ना चुलीवर, तर तेल जास्तच टाकायचा. माशाला चव पण चांगली येते आणि मासा चारी बाजूनी चांगला तळून येतो. आता मधल्याच मध्ये फक्त मासा तळला जातो.
आता तुम्ही म्हणाल काकी एवढं तेल टाकलात, त्याच्यामुळे ना सगळीकडे मासा चांगला तळून येतो. वारा बघा काय सुटलाय तो. असं जर अख्खा मासा कधी पण आपल्याला तव्यामध्ये जर सोडायचं असेल ना, तर तेल जास्त गरम होऊन द्यायचं नाही. थोडंसं गरम झालं आणि त्यात मासा सोडलाच तरी चालेल. कारण का ह्या माशाला तेल जास्त लागतं. जर जास्त गरम झालेलं तेल असेल तर मासा सोडताना आपल्या हातावर उडू शकतं. कारण का हा मासा आपण अख्खा फ्राय करतोय ना, तर मग तो वजन असतो. मग तो असं शेपटी जर आपण सोडली खाली, पटकन तेल उडेल अंगावर. त्याची काळजी घ्या. आणि हा मोठा मासा फ्राय करताना आग जास्त नाही ठेवायची, थोडीशी कमीच ठेवायची, म्हणजे पूर्ण मासा चांगला आतमध्ये पर्यंत चांगला तळून येऊ दे. आता मी बघते एका बाजूने कसा काय झालाय तो. मासा आपला चांगला मस्त एका बाजूनी तळला गेलाय बघा. तुम्ही म्हणाल का हे काळं झालंय, पण ते पूर्ण तळलेलं आहे आतमध्ये. नुसतंच असं लाल लाल मसाला लावलेला तसंच जर तळून आपण काढलं तर काय उपयोग हो. हा अख्खा मासा आहे, चांगला आतमध्ये पर्यंत भाजला पाहिजे ना. हा आता परफेक्ट एकदम मी भाजून काढलाय बघा. दोन्ही बाजूनी मस्त तळला गेलाय हा मासा. हा, तोंडाला पाणी सुटलं. कसं वाटलं तुम्हाला हे मासा फ्राय चुलीवरचा? आवडलं का? हे तांबूशी मासा आहे. आता बघूया हा तांबूशी मासाची चव कशी काय आहे ती. ती मासेवाली तर मला म्हणाली की हलव्यासारखा लागतो करून. आणि हा तांबूशी मासा महाग पण मिळतो. चला, आपला मासा तर तयार आहे फ्राय केलेला. आता जरा टेस्ट करून बघूया. चुलीवर फ्राय केलेला तांबूशी मासा. या तुम्ही पण खायला. मासा आपला फ्राय झालाय. आता मी तुम्हाला मस्त सर्व करून दाखवते. वाव, वाव, एक नंबर. कशी वाटली तुम्हाला ही कोकणातली चुलीवरचा मासा फ्रायची डिश? आवडली का? नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करा. माशासोबत आहे चपाती. अप्रतिम चव. हलव्यापेक्षा
चविष्ट म्हणाला तरी चालेल. नक्कीच हा मासा तुम्ही एकदा आणा आणि आता होळीला चाकरमानी येतील त्यांना करून घाला. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. चुलीवरच्या जेवणाची चवच निराळी आहे. या मित्रांनो सगळ्यांनी जेवायला. हा मस्त झालाय बघा, है ना. ते लिंबू पिला. ती जी बाई म्हणाली ना ती खरं म्हणाली की याच्यामध्ये काटा नाही, म्हणजे मधला जो काटा असतो ना तेच. म्हणजे हे लहान मुलं सुद्धा हा मासा खाऊ शकतात. अख्खा मासा तळला आवडला ना. हा. हा आवडलं काकांना. त्यांना बोट्या नको, अख्खा मासा पाहिजे होता. अशी ही मजा जी आहे ना, ही आपली घरातली सर्व मंडळी येतात, आपली चाकरमानी येतात, आपला कुटुंब सर्व एकत्र गोळा होतो, तेव्हा आपण ही अशी मजा आपण करू शकतो. दोघात किंवा एकट्यात मजा येत नाही, आहे ना. आपल्याला कुटुंब सोबत असेल तर आणखी आनंद आपला डबल होतो, है की नाही. चला तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी आवडली कमेंट करून नक्की सांगा.